या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपासून अर्थात पन्हाळगडापासून अगदी हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या आणि कोल्हापूरचं कास पठार म्हणून ओळखल्या गेलेल्या मसाई पठारावरती आता रंगीबिरंगी फुलांनी मनसोक्त उधळण केली असून निसर्गाचा हा आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांचे लोंढे आता मसाई पठारकडे वळत आहेत। अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, दाट धुक्याची दुलई, मधूनच डोकावणारे इंद्रधनुष्य, झोमणारा गारवा आणि जोडीला उकडलेली कंस यामुळे पर्यटकांना हवी तशी आनंद पर्वणी आणि नेत्रसुख मिळत असल्यानं हौशी आणि नवसे अशा दोन्ही प्रकारची मंडळी आधी पन्हाळा आणि नंतर मसाई पठार असा दोन्ही पर्याय निवडताना दिसत आहे। फुलांमध्ये ड्रॉसेरा, सोनकी, तेरडा, निलिमा इत्यादी विविध प्रकारची फुलं आणि त्यांची विविध रंगसंगती आढळताना दिसत आहे। सध्या या पठारावर निसर्गाचा रंगीबिरंगी आविष्कार पाहण्यासाठी गर्दी होत आहे। हिरव्यागार गवताच्या मऊ गालिच्यावर विविध प्रकारच्या रानफुलांचे रंगीबिरंगी ताटवे वाऱ्यावर डोलताना कधी एकट्यानं तर कधी समूहानं वाढणारी रानफुलं पाहून आपलं कविमन जागृत होतं। हौशी पर्यटकांच्या बरोबरच निसर्ग अभ्यासकांसाठी पर्वणी असलेल्या या पठारावर प्रवेश करताच सोनकीच्या पिवळ्या फुलांनी स्वागत होतं। मसाई पठार जांभ्या खडकापासून बनला असल्यानं कळ्या खडकावरती फुलणारी भुई आमराची 6 ते 7 प्रजाती इथं सापडतात। सध्या इथं रान कोथिंबीर, सफेद मुसळी, निलवंती, मंजिरीसोबत सीतेची आसवे, केना, पेनवासारखे असंख्य जातीच्या रंगाची आकाराची छोटी मोठी रानफुले वाढली आहेत। मसाई पठारावरती अनेक रानफुलांचा, दुर्मिळ रानफुलांचा, वनस्पतींच्या प्रजाती आढळतात। पठारावरील छोट्या मोठ्या दऱ्या देखील आता रानफुलांनी अक्षरशः बहरून गेल्या आहेत। निसर्गाची ही रंगीबिरंगी दुनिया अनुभवण्यासाठी मसाई पठार आता फुललं असून कोल्हापूरचं हे प्रतीक कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांबरोबर निसर्ग अभ्यासकांची पावलं देखील या पठाराकडे वळत आहेत। TV नेक्स्ट मराठीसाठी बोरपाडेहून श्रीकांत कुंभार।